नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आणि खूप सारा धमाका आणि खूप सारा तडका आपल्या सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर इकडे मात्र आता कमळीला खूप दुःख झालेलं असतं, कारण तिची आई मिळत नाही. अगोदरच तिला आजोबा जाण्याचं दुःख तिचं पचतच नाही, तोवर आता आईचं असं सर्व काही होऊन बसलं. ती स्वतःलाच या सर्वांचं जिम्मेदार पकडते, पण तिला माहिती नसतं की फक्त वडिलाचं नाव तिला माहिती पडू नये म्हणून या सर्वांमध्ये कामिनीने हा मोठा जबरदस्त धमाका केलेला आहे. तर इकडे मात्र आता नयनताराला अवॉइड करून ऋषी आता स्वतःच्या प्रेमाकडे आलेला असतो. तेव्हा आता लगेच इकडे सरूचा शोधाशोध चालू असतो. तेवढ्यातच आता ऋषी बाईकवरून खाली उतरते आणि लगेच कमळी त्याला मिठी मारते. आता कमळी मिठी मारल्यावरती ऋषीला सुद्धा खूप त्रास होते की कमळीला तिची आई दिसत नसल्यामुळे खूप सारा त्रास होत आहे. म्हणून तो कमळीला धीर देते आणि बोलते की तुझ्या आईला काहीही होणार नाही, मी तुझ्या आईला शोधून देतो. तेव्हा आता ऋषी होणार तेवढं आता सरूला शोधण्याचा प्रयत्न करते. तर आता एका हॉस्पिटलमध्ये ऋषी आणि कमळी सरूला शोधण्यासाठी जातात. तेवढ्यातच आता इकडे ऋषीला कॉल येते पोलिसांचा. म्हणून आता कमळीला तो बाईकवरती बसवतो आणि लगेच हॉस्पिटलमधून आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. तेव्हा आता पोलीस बोलतात की हे बघा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आम्ही सगळीकडे आता तुमच्या आईची शोधाशोध केलेली आहे, पण ह्या शोधातून आम्हाला काहीही मिळालं नाही आहे. पण आम्हाला एक बॉडी मिळालेली आहे, ती म्हणजे पाण्यामध्ये. आता त्या बॉडीवरती तो चेहरा तर आम्ही व्यवस्थित पाहू शकत नाही. तर आता कमळी मात्र तिकडे खूप रडायला लागते. तेवढ्यातच आता पोलीस बोलते की हे बघा, हे माझ्याकडे काही दागिने, काही वस्तू मिळाल्या, याच्याहून तुम्ही ओळखू शकता की ह्या वस्तू खरंच तुमच्या आईच्या आहात का? तेव्हा आता लगेच तो एक मंगळसूत्र आता पोलिसांनी त्या बॉडीवरचं काढलेलं असतं. ते मंगळसूत्र आता लगेच कमळीच्या हाती देते. तेव्हा आता कमळीच्या लक्षात आलेलं असतं की हे तर आईचं आहे, पण आता खरंच हे कसं काय झालं? आणि आता तिलासुद्धा असं वाटायला लागतं की ही आईचंच मंगळसूत्र आहे, त्यामुळे आता आई या जगात नाही. पण तिचं मन काही मानायला तयार नसते. म्हणून आता ती लगेच ते मंगळसूत्र घेत रडतच आता ऋषीसोबत इकडे गावात जाते. तेव्हा आता ऋषी इकडे पोलिसांना सांगितल्याप्रमाणे आता सरूच्या बॉडीची जी काही राख असते ती राख हस्ते आणण्यासाठी आता हॉस्पिटलमध्ये जाते. तेवढ्यातच इकडे गावकरी मंडळींनी आता काही पैसे गोळा करत आता इकडे मात्र सरूच्या निधनानंतर जो कार्यक्रम असते त्या कार्यक्रम ठरवण्यात आयोजित केलेला असतं. शोकसभेचं आयोजन केलेलं असतं. त्यावर आता इकडे मात्र कमळीला निगी सांगते. तेव्हा आता कमळी प्रचंड रागात असते आणि जिथं काही पैसे गोळा करणं चालू असतात तिथं जाते त्या लोकांसमोर आणि बोलते की काही मला तुमच्या एका पैशाची गरज नाही. माझं आईचं श्राद्ध तुमच्या पैशानं मी उगाच करणार नाही. ती जिवंत होते तेव्हा तुम्हीच लोक नको ते तिला बोलले आणि म्हणूनच तिने मला माझ्या वडिलाचं नाव सांगावंसं तिला वाटलं आणि त्या नावापायीच माझ्या आई या जगात नाही आहे. म्हणून मला तुमच्या कोणाचाच एक रुपयाही नको, असं बोलत आता गावकरी मंडळीसोबत समोर इकडे मात्र कमळी खूप असा मोठा प्रचंड राग काढते. तर इकडे मात्र आता ऋषीने जे काही हस्त्या असतात सरूच्या, आता त्या हस्त्या आता हॉस्पिटलमधून घेऊन येते आणि तेव्हा मात्र इकडे कमळी आता आतून खूप तुटलेली असते. तर निगीने आता छोटीशी शोकसभा भरवलेली असते. तर बंड्याने इकडे आता राजन सरांना आणि अन्नपूर्णा आजीलासुद्धा हे सर्व सांगितलेलं असतं. पण आता इकडे कामिनीला काहीही माहिती नसतं की खरंच आता आजी इकडे सिद्धटेकला गेलेली आहे. आता कामिनीच्या लपून आता इकडे अन्नपूर्णा आजी गावी आलेली असते. तर इकडे गौरीची शोकसभा चालू असते. तेवढ्यातच आता गौरीचा फोटोसुद्धा लावलेला असतो आणि हारसुद्धा घातलेला असतो. आता कमळी आतून तुटलेली बस आईच्या फोटोकडे एक समान बघत असते. तेव्हा आता राजन लगेच सिद्धटेकला आई पोचल्यावर बोलते की आई हे बघ, मी तुला कॉल केला नाही कारण माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. खरंच सॉरी आई, तू खूप काळजीत होती ना. पण मी सुद्धा 2 दिवस बेशुद्ध अवस्थेत होतो, त्यामुळे मला काहीही आठवत नव्हतं आणि लगेच बंड्यांनी मला कॉल केलं, सांगितलं आणि मी तुला सांगितलं. चल आता आपण माझ्यासोबत काय झालं खरंच ते नंतर डिस्कस
करूया. आता अन्नपूर्णा बोलते की मला अगोदर कमळीला भेटू दे, कारण तिच्या आईची एवढं मोठं दुःख ऐकून तिला आपली सध्या गरज आहे रे राजन. म्हणून आता लगेच तिकडं शोकसभेत आता अन्नपूर्णा, आजी आणि राजन जातात. आणि इकडे बंड्या लगेच तिथं ऋषी उभा असतो, त्यांना सांगते की हे बघ आजी आलेली आहे. आता कमळी लगेच आईच्या फोटोचं दर्शन घेते आणि आता तेवढ्यातच तिथं ती म्हणजे आजी दिसते. आता आजी असं समोर बघून मात्र इकडे कमळीला तिचं दुःख अनावर होते आणि ती आजीला मिठी मारते. आता इकडे मात्र ती दुसऱ्या स्त्रीची म्हणजे जे काही हस्ते असतात ते आता कमळीच्या हातात पोलिसांनी दिलेले असतात. पण इकडे मात्र गौरी ही जिवंत असते. आता स्वतःचा जीव वाचवत आणि स्वतःवर ट्रीटमेंट करत आता तिला लेकीची काळजी असते. पण तिला दुसरीकडे एक काळजी असते की मी जर आता त्या बाईला दिसली, कामिनीला दिसली, तर ती पुन्हा माझा जीव घेण्याचा प्रयत्न करणार. पण तिला आता लेकीची काळजी असते म्हणून ती स्वतःचा चेहरा झाकून आता इकडे मात्र गावात येते लपून छपून. आता कमळीचं असं दुःख बघून आता समोर अन्नपूर्णा समोर ती रडते असं बघून मात्र आता इकडे गौरीला स्वतःच्या मुलीची खूप अशी हालत बघून, तिची कंडिशन बघून खूप दुःख होते. आता तिने स्वतः रणरागिणी बनत आता निर्णय घेतलेला आहे की नाही, काहीही झालं तरी आज तिचे वडील आहे, गावकरी मंडळी जमा झालेले आहेत आणि आजीसुद्धा आहेत. आज आता काहीही झालं तरी त्या बाईचा हा डाव फेल करत मी माझ्या कमळीला तिच्या वडिलाची भेट घालूनच आणणार आणि तिची आई जिवंत आहे हे सत्य आता मला काहीही झालं तरी कमळीपर्यंत पोचवावं लागणार. म्हणून आता सरू कसलाही विचार करत नाही आणि राजनवरती आणि ऋषीवरती पूर्ण विश्वास ठेवत आता कामिनीचा डाव पलटत आता सरळ सरू तिच्या शोकसभेत जाते आणि बोलते की कमळी बाळा, रडू नको, तुझ्या आईला काहीही झालेलं नाही आहे, तुझी आई जिवंत आहे. जरी त्या घाणेरड्या बाईने तुझ्या आईला मारण्याचा कट रचला पण देवी आईने तुझ्या आईला जिवंत ठेवलं. तुला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही बाळा. आता स्वतःच्या आईचा असा आवाज ऐकता क्षणी मात्र कमळी लगेच चकित होऊन जाते आणि आई जिवंत आहे असं बघता क्षणी मात्र तिच्या डोळ्यातून पुन्हा आनंद अश्रू येतात आणि आईला ती लगेच मिठी मारते. आता कमळी आणि इकडे गौरी असं एकमेकांच्या मिठीत बघून मात्र राजनसुद्धा चकित होऊन जाते आणि आजी आणि राजनसुद्धा त्या दोघींना मिठी मारतात आणि बोलतात की खरंच गौरी, कुठं होतीस ग तू? किती दिवस झाले ग, तुझा चेहरा असं समोर बघायला माझे डोळे आतुर झालेले होते आणि ही कमळी माझी नात आहे का ग? तेव्हा आता गौरी बोलते की हो आई, मी त्या दिवशी कमळीला तिच्या वडिलाचं म्हणजेच राजनचं नाव सांगणार होती की तिचे वडील राजन महाजन आहे आणि ती अन्नपूर्णा आजीची नात आहे. पण त्या अगोदर त्या कामिनीने घाणेरडा डाव खेळत माझ्यावरती गोळीबार केलेला आहे आई आणि तिने मला माहिती आहे की ती लवकरच बाबालासुद्धा जिवंत ठेवणार नाही. काहीही झालं तरी आई आपल्याला मुंबईला जावं लागणार आणि आता तुम्ही इथं म्हटल्यावर ती बाबाच्या जीवाशी सुद्धा खेळ करणार. आता काहीही झालं तरी आपल्याला बाबाला त्या बाईपासून वाचवावं लागणार आई. मला काय झालं, कसं झालं आणि मी कुठं होती हे नंतर मी तुम्हाला कधीतरी सांगणार. पण आताच्या आत्ता तुम्ही सर्वजण मुंबईला चला आणि बाबाला त्या बाईच्या तावडीतून वाचवा. कारण मला माहिती आहे आई, तुम्ही इथं म्हणजे ती बाबासोबत नक्कीच काही ना काही वाईट करत असणार. तेव्हा लगेच इकडे राजनला सुद्धा वाटते की म्हणजे आत्याने तुझ्यावरती गोळी झाडली गौरी. त्यावर आता इकडे लगेच गौरी बोलते की हो राजन, फक्त तुमचं नाव आपल्या कमळीला माहिती पडावं नाही म्हणूनच आत्याने माझ्यावरती नाही, आपल्या मुलीवरती जीवघेणा हल्ला केलेला होता आणि कमळीचा जीव वाचवत असताना माझ्या हाताला गोळी वाचली आणि काही चांगल्या लोकांनी मला तिथून वाचून त्यांच्याकडे घेऊन गेले. पण आता मी अशी अवस्था असतानासुद्धा माझ्या लेकीसाठी इथं आलेली आहे. पण आता लेक तर माझी सेफ आहे, पण आता मात्र बाबा काहीतरी संकटात आहे, मला माझं मन सांगत आहे. आता मला काही झालं तरी लवकर बाबापाशी घेऊन चला आई. तेव्हा लगेच आता सर्वजण निगी, कमळी आता पूर्ण दोन्ही गाडीमध्ये बसतात आणि सरळ मुंबईला जातात, ते म्हणजे अन्नपूर्णा निवासमध्ये. तर अन्नपूर्णा निवासमध्ये गेल्यावर हॉलमध्ये बसलेलीच असते कामिनी. आता कामिनी काही फ्रूट खात असते. तेवढ्यातच आता सरळ असं राजन या अवस्थेत बघितल्यावर आता लगेच कामिनी उठते आणि बोलते की राजन, काय झालं तुला आणि तुझी ही अशी कंडिशन कशी झाली? त्यावर राजन आता काहीही बोलत नाही आणि मी तर ठीक आहे आत्या, पण तू माझ्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर आता इकडे आत्या बोलते की अरे, ती अनिका माझी नात आहे आणि मी कशाला तिचा जीव घेणार? ही अनिकाने काही सांगितलं का तुला? त्यावर आता लगेच कमळी बोलते की अनिकाने नाही आजी,
कडू आजी अनेकाने काहीही सांगितलं नाही, पण तुम्ही मात्र आज माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. कारण ही प्रॉपर्टी फक्त तुमच्या अनिकाच्या नावावरती व्हावी यासाठी. आजी, आज मात्र माझ्या परिवारापासून मला नियतीने भेटवलेलं आहे आणि आता मी स्वतः या घरात राज करणार आणि तुमच्या कर्माची फळं तुम्हाला देणार. माझ्या आईला आणि मला जेवढा त्रास तुम्ही दिला ना, तेवढाच त्रास आता ही कमळी तुम्हाला देणार. तेव्हा आता असं सर्वांना आणि सरूला, गौरीला सोबत बघून मात्र इकडे कामिनीला काय करावं कळत नाही. ती पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण आता गौरी स्वतः तिच्या कानाखाली मारत आता पोलिसांच्या तिला ताब्यात देते. खरं तर प्रेक्षकांनो, आता त्यावेळेस रागिनी आणि काहीही करू शकत नाही. तर खरंच आता कामिनी पोलिसांच्या ताब्यात जाऊन आता पुन्हा काय नेमका डाव खेळणार आहे आणि हे सहकुटुंब एकत्रित आल्यामुळे आता इकडे मात्र खूप जबरदस्त असा प्लॅन आता ही कामिनी आणि रागिनी करणार आहे. खरंच आता या प्लॅनपासून ह्या मायलेकी स्वतःच्या आजोबाला वाचवू शकतील का? आणि लवकरच कमळी आणि ऋषीचं लग्न आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून प्रेक्षकांनो, असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली. जय गजानन.